मंडळी अशा प्रकारे आपल्याला आता डिंक सर्व हे फोडून घ्यायचं आहे. भाजलेलं खोबरा तर तो पण टाकूनच घेऊया. अतिशय खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी रेसिपी सांगितली आहे, तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी खूप दिवसानंतर व्हिडिओ आपली येत आहे, तर तसंच तुमचं प्रेम असू द्या. आणि त्याचबरोबर आजची जी रेसिपी आहे ती डेफिनेटली तुम्हाला खूप जास्त आवडेल, कारण ती हेल्थसाठी खूपच जास्त उपयोगी आहे. तर मंडळी आज आपण आहोत ना मेथीचे लाडू घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे ते हे बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ना हे आपण पहिले बघून घेऊया. तर मंडळी अशा प्रकारे आपण सकाळी जे भिजत ठेवले होते जे तांदूळ ते आपण आता भाजून घेतोय. पण तुम्ही बघू शकता की आपण ते पूर्णपणे सुकवले नाही आहेत, तर ओलसरमध्येच आपण भाजतोय. आणि भाजून झाल्यानंतर ते अशा प्रकारे दिसत लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. मंडळी सर्वात आधी आपण आता हे तांदळाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय गूळ मिक्स केलेलं आहे. तर त्यानंतर अजून आपल्याकडे जे साहित्य आहे ते हे आहे. हे काय आहे? मेथीचं पीठ हे पावशेर किलो आहे. त्यानंतर मग हे डिंक आहे, नंतर हे हलीम आहे आणि हे खारीक पावडर आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला डालडा एक लागणार आहे. ठीक आहे. आणि तूप लागणार आहे आपल्याला. आणि हे खोबरा कशासाठी ठेवला आहे तो? ते पण आतमध्ये वापरायचं, भाजलेला खोबरा पण आपल्याला वापरायचा आहे. तर आता तू सर्वात आधी काय करणार आहेस? सर्वात आधी मी हे सगळं मिसळून घेते. नंतर मग हा डिंक आहे ना तळायचा आहे. अजून तळलेला नाही, हा कच्चा आहे. तर मंडळी सर्वात आधी आपण आता मेथी पावडर टाकून घेऊया. मेथी पावडर नंतर हे चांगलं मिसळून घ्यायचं. साधारणतः 1 किलो तांदूळ असतील. 1 किलोच्या तांदूळमध्ये 200 ग्राम तू मेथी पावडर मिक्स केले. आणि गूळ किती होतं? 1 किलो गूळ. तर मंडळी त्याच्यानंतर आपण आता हलीम टाकणार आहे. हलीम पण 200 ग्रामच आहे ना. जे 1 किलोच्या तांदळाच्या पिठामध्ये आपण हलीम 200 ग्राम, त्यानंतर मेथी पावडर 200 ग्राम आणि त्याचबरोबर आता एक खारीक पावडर हे किती 100 ग्राम आहे. आणि गूळ आपला किती 1 किलो गूळ होता. मेथीच्या लाडूचे फायदे काय? आपण मुळात का खातो जास्त करून? आपले सांधे दुखत असतील, कंबर दुखत असेल तर त्याच्यासाठी चांगलं आयुर्वेदिक असते. हातपाय दुखत असतील आणि कसे थंडीतून किंवा पावसाळ्यात हे आवर्जून खाल्लेलं चांगलं असतं. तर मंडळी अशा प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये खारीक पावडर, हलीम आणि मेथी पावडर टाकले. त्याचबरोबर आपण आता भाजलेलं खोबरा तर तो पण टाकूनच घेऊया. तर मंडळी आता आपण डालडा टोपामध्ये टाकून घेतलेला आहे. अर्धा किलो आहे. आणि त्यानंतर आता आई तूप टाकणार आहे. तर आई तूप किती टाकायचं आपल्याला? 2 पेले पूर्ण भरलेले. आता हे गरम करून ह्याच्यात आपल्याला काय करायचं, पहिले डिंक तळून घ्यायचं आहे. नंतर हेच तूप आपल्याला लाडू बनवण्यासाठी वापरायचं आहे. मंडळी आपण आता जायफळ पण किसून घेतोय.
आणि त्याचबरोबर आपण डिंक पण तळून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपल्याला फोडायचे जातात अशा प्रकारे. ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला आता डिंक सर्व हे फोडून घ्यायचं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपलं डिंक पण बारीक करून झालेलं आहे. तर आपण आता डिंक पण टाकून घेऊया. आता ऑलमोस्ट लाडूचं सर्व तयार झालेलं आहे. फक्त आता लाडू बनवायचे फक्त. बरोबर. आपण हे जे साहित्य टाकले ना मंडळी, हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण आता लाडू बांधायला घेऊया. तर मगाशी आपण जे डालडा आणि तुपाचं जे मिश्रण केलं होतं ना, त्यात आपण गरम करून घेतलंय. तर आपण आता लाडू बांधायला सुरुवात करूया. आईने काय केलंय, सर्व जो पीठ आहे ना एका साईडला ठेवलाय आणि अर्धा भाग हा खाली ठेवलाय, जेणेकरून कमी क्वांटिटीमध्ये तूप वगैरे चांगलं लागून आपण पटापट लाडू आपल्याला बांधता येईल. हे मिश्रण पूर्णपणे ना गरम गरमच आहे. तर आपल्याला गरममध्येच आपल्याला लाडू बांधावे लागतात. नाहीतर एकदा का सुकलं ना मग पूर्ण पीठ हातातून सुटत जातं. तर आपल्याला गरम गरममध्येच लाडू बांधावे लागतात. मंडळी अशा प्रकारे आपली आजची रेसिपी झालेली आहे. नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते, आणि तुम्ही देखील घरी ट्राय करा. आणि आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा,
फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. Check the mic and make sure it sound right, boys.